जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात काय कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीला या ठिकाणी बघा 20 तारखेपासून सुरुवात झाली होती। आता 1 महिना सध्या व्हायला आलाय आणि ह्या ठिकाणी जी काही मुदतवाढ असेल तर ती दुसऱ्यांदा बघा मुदतवाढ जी असेल तर पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात देण्यात आली आहे। तर आपल्याला माहिती आहे की जवळपास ज्या काही जाहिराती असेल तर त्या जाहिरातीसाठी या ठिकाणी जे आस्थापना आहे तर ते 1100+ ज्या सध्या संस्था आहे तर त्या संस्थांनी इथं बघा फेज 2 साठी जाहिरातीसाठी नोंदणी केलेली आहे आणि बऱ्या अंशी ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती देखील त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहे। परंतु काही अंशी त्या ठिकाणी ज्या जाहिरात ज्या सध्या बघा संस्थांच्या बिंदू नामावली अपडेट नसल्यामुळे जाहिरात सध्या अपलोड करता आली नाही। त्या अनुषंगाने जी मुदत आहे तर ती मुदतवाढ देखील मिळालेली आहे। 28 तारखेपर्यंत सध्या बघा इथं मुदतवाढ असणार आहे, म्हणजे हा संपूर्ण महिना जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात आणि ज्यांच्या सध्या त्रुटी असतील बिंदू नामावलीमध्ये तर त्या त्रुटी सध्या त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासंदर्भात ज्या काही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहे आणि त्या अनुषंगाने आता देखील सध्या बघा पत्र या ठिकाणी एक इश्यू करण्यात आलं आहे। आता हे जे पत्र आहे तर 18 फेब्रुवारी 2025ला सध्या इश्यू करण्यात आलं आहे। विभाग या ठिकाणी बघा विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग संदर्भात हे पत्र इथं इश्यू आहे। तर हे पत्रामध्ये जे काही प्रति सर्व जे काही मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय संपूर्ण या ठिकाणी मुंबई विभागासंदर्भात जे पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याबाबत। तर आपल्याला माहिती आहे की सध्या वेगवेगळ्या आस्थापनाच्या वेगवेगळ्या संस्थेच्या जे बिंदू नामावली आहे तर ती रोस्टर जे आहे तर ते सध्या अद्ययावत नाही। तर त्या अनुषंगाने अद्ययावत नसल्यामुळे पवित्र पोर्टलवर ज्या जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या त्यांना देता येत नाही। तर ती सध्या अपडेट करण्यासंदर्भात ज्या सूचना असेल तर इथं देण्यात आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बघा जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात 6/2/2025 रोजीची प्रेस नोट आहे तर त्याच्यामध्ये देखील सक्त म्हणजे ज्या सूचना आहे तर त्या सूचना देण्यात आल्या होत्या। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण जे काही मुंबई विभागाअंतर्गत येणाऱ्या ज्या आस्थापना शाळा आहेत तर त्या शाळांना या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने राज्यातील बघा शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022चे आयोजन करण्यात आले होते। सदर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांमधून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आले आहे। तदनंतर आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळातील रिक्त पदे भरण्यासाठी जी काही वेबसाईट देण्यात आली तर ह्याच्यावरती आरक्षण आणि विषयनिहाय नोंद करून जाहिराती देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। त्यानुसार नियुक्त प्राधिकारी म्हणून संबंधित शिक्षण संस्था आरक्षण विषय बिंदू नामावली तपासणी करून आवश्यक माहिती पवित्र पोर्टलवर या ठिकाणी बघा नोंद करायची आहे। तथापि काही कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षण संस्थाची बिंदू नामावली तपासणी कार्यवाही अद्यापही पूर्ण झालेली नाही। तर त्या अनुषंगाने जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ आपल्याला माहिती आहे की 28 तारखेपर्यंत इथं देण्यात आली आहे। तर ज्यांची बिंदू नामावली सध्या बघा अपडेट नसेल तर त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली तपासणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी। बिंदू नामावली तपासणी करताना काही अडचण येत असेल तर या कार्यालयात बघा सहशिक्षण संचालक जे आहे तर त्यांच्याशी संपर्क साधावा असं देखील इथं बघा म्हटलेलं आहे। तर हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। संबंधित शिक्षण निरीक्षण असेल उत्तर दक्षिण पश्चिम विभाग मुंबई, त्यानंतर शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल तर ह्यांना सध्या बघा हे महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त जाहिरात ज्या असेल तर त्या पवित्र पोर्टलवर सध्या बघा फेज 2 मध्ये इथं बघा याव्या। त्या अनुषंगाने प्रत्येक विभागानुसार पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आले। आता हे पत्र मुंबई विभागाचं होतं, त्यानंतर लास्ट टाइम जे सध्या यवतमाळ संदर्भात जे पत्र होतं ते देखील इश्यू करण्यात आलं आहे। तसंच जे काही नाशिक विभागाचं देखील पत्र इश्यू या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे प्रत्येक विभागात आपापल्या परीने जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा करून सध्या लवकरात लवकर जे माध्यमिक विद्यालय असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालय असेल त्यांच्या देखील बिंदू नामावली सध्या प्रमाणित करून जास्तीत जास्त ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी पवित्र प्रणालीवर या ठिकाणी बघा यायला पाहिजे। त्या अनुषंगाने सध्या जे पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू होताना दिसून येत आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही बिंदू नामावली अपडेट करून लवकरात लवकर जी काही कार्यवाही असेल जाहिराती संदर्भात तर त्या अनुषंगाने या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। तर निश्चितच बघा ह्या पत्राचा जो काही परिणाम असेल तर तो परिणाम योग्यच असणार आहे, कारण आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की 1100 ज्या काही संस्था आहे 1100+ म्हणजे 1117 संस्थांनी जी काही नोंदणी असेल पवित्र पोर्टलवर तर ती केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये
ज्या संख्या असेल तर ती संख्या मे बी परत जे काही 28 तारखेपर्यंत मुदतवाढ दिल्याने सध्या या ठिकाणी संख्या वाढू शकते आणि जी काही पदं असेल रिक्त पदं तर ती पदांची संख्या देखील इथं बघा वाढू शकते आणि त्या अनुषंगाने जी मुदतवाढ दिली तर ती आपल्यासाठी चांगलीच या ठिकाणी फायद्याची असणार आहे। परंतु ह्या मुदतवाढीमध्ये जी काही प्रक्रिया असेल, बिंदू नामावली अपडेट असेल आणि जास्तीत जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी प्रयत्न जो असेल तर तो संस्थांचा बघा झाला पाहिजे, जेणेकरून ह्या ठिकाणी जी काही त्यांना जी काही पुढील भरती प्रक्रिया म्हणजे फेज 2 मध्ये जी शिक्षक भरती आहे तर त्याच्या माध्यमातून त्यांना शिक्षक पद जे पदं असेल तर ती देखील सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकतात, जेणेकरून येणारं जे काही पुढील शैक्षणिक वर्ष असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शैक्षणिक विद्यार्थ्यांची किंवा संबंधित जे काही संस्थेची देखील बघा शैक्षणिक जी नुकसान असेल तर ते नुकसान होणार नाही। त्या अनुषंगाने प्रत्येक संस्था देखील सध्या तत्पर आहे। जी काही बिंदू नामावली अपडेट असेल तर ती अपडेट करण्यामागे सध्या बघा आजच्या घडीला देखील सध्या जे काही रोस्टर असेल तर ते रोस्टर तपासणी संदर्भात सध्या अपडेट या ठिकाणी बघा आलेली आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तसंच ज्या विभागाच्या जाहिराती या ठिकाणी अपलोड होत आहे तर त्या जशा प्रसिद्ध झाल्या त्या संस्थेच्या तशा तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ। मागे आपण जवळपास 15 ते 20 ज्या काही आस्थापनाच्या ज्या संस्थेच्या जाहिराती प्रसिद्ध झाले तर त्या संदर्भात बघा व्हिडिओ देखील बनवले, ते देखील तुम्ही बघू शकतात। तर सध्या ह्या ज्या काही पुढील 28 तारखेपर्यंत जेवढ्या अपडेट होईल तेवढ्या अपडेट आपल्यासाठी फायद्याच्या असणार आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात। तर ह्याच्यामध्ये नक्कीच बघा माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि जे काही सध्या ह्याच्याशी रिलेटेड स्वतंत्र महाविद्यालय असेल तर त्यांच्या बघा या ठिकाणी जास्तीत जास्त 9 ते 10 आणि 6 ते जे काही 8 जी काही वेकेन्सी असेल तर ती जास्तीत जास्त ह्याच्या माध्यमातून बघा इथं येऊ शकते। त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा जो काही पाठपुरावा असेल तर तो सध्या इथं सुरू आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।